बिल्डिंग मटेरियल सप्लायर यांच्याकडे 2,20,000ची लाच मागून 1,19,900 रुपये स्वीकारले आणि उर्वरित 1 लाख रुपये देण्यासाठी तगादा लावला। या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करताच बल्लारपूरचे तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड व तलाठी सचिन रघुनाथ पुकळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। दरम्यान तहसीलदार गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आलं असून तलाठी सुट्टीवर असल्याने त्याचा शोध सुरू आहे। बल्लारपूर तालुक्यातील मौजा कोठारी येथील तक्रारदार यांचा बिल्डिंग मटेरियल सप्लायरचा व्यवसाय आहे। त्यांची मौजा कवडजाई येथे शेती असून 23 मार्च 2025 रोजी 2 ट्रॅक्टर व 1 जेसीबीच्या सहाय्याने शेतातील माती मुरुम काढून शेतजमीन सपाटी करण्याचं काम सुरू होतं। कवडजाई साजाचे तलाठी सचिन पुकळे व बल्लारपूरचे तहसीलदार अभय गायकवाड यांनी तक्रारदार यांना माती मुरुम काढण्याची परवानगी नसल्यानं शेतातील 2 ट्रॅक्टर व 1 जेसीबी जप्त न करण्याकरता तसेच कुठलीही कारवाई न करण्याकरता तहसीलदार यांच्याकरता 2 लाख रुपये आणि तलाठीकरता 20,000 रुपये असे एकूण 2,20,000 रुपये लाचेची मागणी केली। तसेच त्याच दिवशी तलाठी सचिन पुकळे व तहसीलदार गायकवाड यांनी तक्रारदाराकडून 1,19,900 रुपये स्वीकारले। मागणी केलेल्या रकमेपैकी उर्वरित 1 लाख रुपये देण्याकरता तहसीलदार व तलाठी यांनी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावल्यानं तक्रारदार यांनी त्यांना होणारा त्रासाला कंटाळून 26 मार्च 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली। या तक्रारीवरून प्रतिबंधक विभागाने पडताळणी कारवाईत तहसीलदार अभय गायकवाड व तलाठी पुकळे यांनी तडजोडी अंती 90,000 रुपये तक्रारदार यांच्याकडे मागितले। तेव्हा तक्रारदार यांना मंगळवार 1 एप्रिल रोजी 90,000 रुपये पाठवले। मात्र तहसीलदार अभय गायकवाड यांनी तक्रारदाराकडून लाच रक्कम स्वीकारण्यास नकार दिला। त्यावरून आज 1 एप्रिल रोजी बल्लारपूर पोलीस ठाण्यात आरोपी लोकसेवक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची कारवाई केली। तसेच आरोपी तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आला आहे। तर तलाठी सचिन रघुनाथ पुकळे हे रजेवर असल्यानं त्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आलेला आहे। सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक डॉक्टर दिगंबर प्रधान यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले व सहकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली।